लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या देवाला नमस्कार करून म्हणत असते, मी माझ्या नंदिनी ताईला बाबांना आतापर्यंत दुखावले आहे. माझ्या माणसांचं मन मी जिंकेनच, परंतु तुझा एक आशीर्वाद माझ्या सोबत राहू दे. हे सगळं लांबूनच नंदिनी आणि काव्याचे बाबा ऐकत असतात. काव्या देवासमोर म्हणत असते, माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातात आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू दे, असं म्हणून काव्या नमस्कार करत असते. एवढ्यातच काव्याचे बाबा काव्याच्या डोक्यावर हात ठेवतात. हे बघून काव्याला खूप आनंद होतो. काव्या लगेच आपल्या बाबांना नमस्कार करते. त्यानंतर काव्याचे बाबा तेथून निघून जातात. काव्या म्हणते, चला हेही खूप आहे माझ्यासाठी. बाबांना आणल्याबद्दल ती नंदिनीला थँक्यू बोलते. नंदिनी काव्याला दही साखर देते आणि म्हणत असते, काळजी घे आणि तू तुझं प्रेम मिळव. मोहित्यांच्या घरातील एका तरी मुलीचा संसार सुखाचा होऊ देत. यावर काव्या म्हणत असते, एकाच का ताई, दोन्हीही बहिणी लवकरच देशमुखांच्या घरात भेटतील. हे बघ, जीवासाठी नाही पण माझ्यासाठी तरी तू आपल्या घरी परत लवकर ये. त्यानंतर नंदिनी काव्याची बॅग पकडायला जात असते. आता माझा भार मीच उचलणार. जबाबदारी मोठी आहे ताई, पण काव्या जिंकणारच. सी यू सून असं म्हणून काव्या नंदिनीला मिठी मारते आणि त्यानंतर तेथून निघून जाते. नंदिनी इकडे म्हणत असते, काव्या जाते याचा आनंदच आहे मला, पण तेथे तिला आणि जीवांना एकत्र बघून पार्थ राहू शकतील. त्यानंतर आशा रम्या आणि वसुआत्याच्या रूममध्ये आलेली असते. आशा रूमची साफसफाई करत असते. आशा झाडू मारत असताना रम्या आशाच्या झाडूवर पाय ठेवते. आशा म्हणत असते, ताई झाडूवर पाय ठेवू नका, ती लक्ष्मी असते. वसुआत्या म्हणते, हो मग झाडूवर पाय ठेवला तर लक्ष्मी नाराज होईल का आमच्यावर? रस्त्यावर आणणार आहे आम्हाला? रम्या म्हणते, काय गे छोटीशी आशा, फार तोंड चालायला लागलंय ना तुझं? वसुआत्या म्हणते, आणि हातही चालायला लागलाय. रम्या म्हणत असते, इकडच्या बातम्या तिकडे पोचवायच्या, बरोबर ना? वसुआत्या म्हणत असते, अगं रील बघायचा पगार घेते आहे ना ही. त्यानंतर रम्या म्हणते, आई एक आयडिया सुचली आहे, आपण हिचाच एक रील बनवायचा का? वसुआत्या आणि रम्या दोघी मिळून आशाला खूप त्रास देत असतात. आशा काम करत असतानाच आशाला मालिनीचा फोन येतो. वसुआत्या फोन उचलायला सांगते आणि फोन स्पीकरवर टाकायला सांगते. मालिनी तिकडून म्हणत असते, अगं आशा पटकन खाली ये आणि ओवाळणीचं ताट बनव आणि भाकर तुकडा सुद्धा आण. वसुआत्या आशाला विचारायला सांगतात की कोण लक्ष्मी? मालिनी म्हणत असते, अगं कोण काय, लेकी सुनाच तर असतात घरच्या लक्ष्मी. माझी थोरली सून पारची बायको काव्या बॅग घेऊन पुन्हा राहायला येते. हे ऐकून वसुआत्या आणि रम्याला खूप टेन्शन येतं. मालिनी म्हणते, उभी आहे दारात, ये लवकर लवकर ये बरं. आशा लगेच झाडू तेथेच टाकते आणि देवच पावला बरं असं म्हणून खाली जात असते. त्यानंतर आशा उभी राहते आणि म्हणते, ज्यांच्या जिभेवर तीळ नसतो त्यांनी बोललेलं पण खरं होतं ना वसुताई, असं म्हणून आशा तेथून निघून जाते. वसुआत्या म्हणत असते, काव्या खरंच घरात परत आली असेल? यावर रम्या म्हणते, मी तिला या घरात घुसूच नाही देणार, असं म्हणून रम्या जात असते. एवढ्यातच रम्याचा पाय सटकतो आणि रम्या खाली पडते. त्यानंतर काव्या इकडे देशमुखांच्या घरी आलेली असते आणि दुसरीकडे जीवा सुद्धा नंदिनीजवळ मोहित्यांच्या घरी आलेला असतो. काव्या आपली बॅग पारच्या हातामध्ये देते आणि म्हणते, आता तुम्हाला वाटत असेल मी का आली, कशी आली? बस आले, कारण त्याचं काय आहे ना, युनिवर्स मला म्हणायला लागला होता, रोज तू 11-11 वाजता एकच विश मागतेस, आता जा आणि ती विश तू स्वतः पूर्ण कर. आणि माझी एकच विश आहे, मला माझ्या पार्थ देशमुखांसोबत राहायचं आहे. सो ठरलं तर मग ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळूनच राहील, असं म्हणून काव्या आत येते. दुसरीकडे जीवाला दारामध्ये बघून नंदिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. जीवा म्हणत असतो, काय मी आलो आहे ओके. काय आहे ना, फुरके मारत चहा पिताना, ऑमलेट बनवताना, घरभर पसारा घालताना, अगं मला ओरडायला कोणीच नाही आहे घरात. ॲक्च्युली ना मी तुझा ओरडा मिस करतोय. रागावल्यावर मला जे लुक्स देतेस ना, ते लुक्स मी मिस करतोय. मी आता ठरवलंय, आता बस झाला हा लपंडाव. आता तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. तू माझी लाईफ लाईन आहेस. त्यामुळे आता कितीही दिवस लागले तरी सुद्धा चालेल. तू माझ्यावर कितीही रागवलीस तरी चालेल, पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून आपल्या घरी घेऊनच जाणार. पुढे काव्या
देवासमोर येऊन उभी राहते आणि नमस्कार करत असते. एवढा तेथे पार्थ येतो. पार्थ म्हणत असतो, हे बघा तुम्ही. काव्या लगेच पार्थजवळ बघू लागते. पार्थ लगेच आपली मान दुसरीकडे वळवतो आणि म्हणत असतो, हे बघा, हे हसणं पहिलं बंद करा. काव्या म्हणते, असं म्हणजे कसं? बोला ना, सांगा. असं म्हणजे कसं? एक काम करा, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा. असं म्हणजे कसं? पार्थ म्हणतो, ठीक आहे, डोळ्यात डोळे घालून बोलतो मी. तुम्ही आहे ना? असं म्हणून पार्थ काव्याच्या डोळ्यामध्ये बघत असताना पार्थ काव्याच्या डोळ्यामध्ये हरवून जातो. थोड्या वेळाने पार्थ म्हणतो, तुम्ही. पार्थची ही हालत बघून काव्या पार्थवर हसत असते. दुसरीकडे मानिनी आणि विक्रम दोघेही खाली येत असतात. मानिनी विक्रमला जबरदस्ती खाली घेऊन येत असते आणि म्हणत असते, हे बघा, आपल्या घरी कोण आलंय ते बघा. काव्याला बघून विक्रमला खूप आनंद होतो. काव्या धावतच विक्रमजवळ जाते आणि सलाम भाऊजी असं म्हणून विक्रमला मिठी मारते. विक्रम सुद्धा जोरजोराने म्हणत असतो, माझी सुनबाई नंबर 1 आली आहे हो. असं म्हणून विक्रम खूप खुश होतो आणि आशाला आवाज देऊन मिठाई आणायला सांगत असतो. म्हणत असतो, बाबा, हे काय चाललंय तुमचं? यावर विक्रम म्हणतो, गप आहे. त्यानंतर त्या सगळ्यांचं खाण्यावरून डिस्कशन चालू असतं. मानिनी पार्थला मटण घेऊन ये असं म्हणत असते, परंतु पार्थ लगेच बोलून जातो, काव्यांना मटण आवडत नाही, त्यांना चिकन आवडतं. यावर विक्रम मानिनी लगेच हसायला लागतात. पार्थ म्हणत असतो, मी मटण वगैरे काही आणायला जाणार नाहीये. विक्रम म्हणतो, अरे, तू मटण आणायला जाऊच नको, कारण आज चिकनच होणार आहे. विक्रम मानिनी दोघेही एकत्र म्हणतात, कारण काव्याला मटण आवडत नाही, चिकन आवडतं. त्यावर काव्या हसत असते. पार्थ म्हणतो, तुम्ही असं हसणं बंद करा. हे बघा, मी तुम्हाला या घरात नाही अलाव करू शकत राहायला. त्यानंतर काव्या विक्रम मालिनीजवळ बघून डोळा मारते आणि पार्थला म्हणत असते, का हो धनी? पार्थ म्हणतो, धनी? विक्रम आणि मालिनी म्हणत असतात, वा वा, छान कारभारीन बाई. पार्थ म्हणतो, आई, तू जरा शांत बस हा. काव्या म्हणते, अरे सांगा ना धनी, तुमची ही कारभारीन का नाही राहू शकत हो इकडे? पार्थ म्हणतो, नाही, इथे नाही राहू शकत. पार्थ पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. काव्या म्हणते, अरे असं कसं धनी? तुम्हाला हो म्हणायलाच लागेल. पार्थ म्हणतो, मला का हो म्हणावं लागेल? दुसरीकडे जीवा सुद्धा नंदिनीला म्हणत असतो, तू मला वचन दिलं होतं. काय विसरलीस? तू मला घरात यायला नकार देतेस, पण तू मला वचन दिलं होतंस. नंदिनी म्हणते, वचन? यावर जीवा म्हणतो, पहिला पगार, सुंदर साडी आणि बायकोला लावलेली लाडीगोडी आणि मग तुझ्याकडून घेतलेलं एक गोड वचन, नाही? त्यानंतर नंदिनीला आठवत असतं. जीवा म्हणत असतो, मला जेव्हा काही हवं असेल तेव्हा मी मागेन तुझ्याकडून, पण तेव्हा तुला ते द्यावं लागेल हा. नंदिनी म्हणते, तुम्ही जगातली कुठलीही वस्तू मागितली तरी देईन. वचन आहे नंदिनीचं. यावर जीवा म्हणतो, बघा, वचन दिले तू मला, हे मी लक्षात ठेवेन. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. जीवा म्हणत असतो, पुष्पा, आठवलं की नाही? जीवा म्हणतो, चल आता तुझ्या हाताने माझं औक्षण कर आणि मला घरात घे. नंदिनी म्हणत असते, मी तुला घरात घेणार नाहीये. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, तू मला वचन दिलं होतं, अगदी या जगातली कोणतीही वस्तू तुम्ही माझ्याकडे मागा, मी ते देईन तुम्हाला. आणि आता चक्क तू मला घरात घ्यायला नकार देतेस. आता तू चक्क नकार देतेस. आणि नंदिनी आपल्या शब्दाची पक्की आहे. तू दिलेलं वचन कधीही मोडणार नाहीस. नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, पण मी ते वचन आधीच्या जीवाला दिलं होतं. आता जर मीच आधीची नंदिनी राहिली नाहीये, तर मग त्या वचनाचं करायचं तरी काय? त्यामुळे चुकीची दारं वाजवू नका, आपल्या घरी परत जा, असं म्हणून नंदिनी दार बंद करत असते. इतक्यातच नंदिनीची आई येते. नंदिनीची आई म्हणते, जावई बापू. हे ऐकून जीवा सुद्धा सासूबाई सासूबाई असं करू लागतो. त्यानंतर जीवा सगळ्यांची विचारपूस करतो आणि नंदिनीच्या आईबरोबर आत जातो. नंदिनीला तो बॅग घेऊन यायला सांगतो. नंदिनी सुद्धा मागे राहून जीवाची बॅग आत घेते. थोड्या वेळाने नंदिनी म्हणते, 1 मिनिट, मी काय यांची बॅग आत नेते आहे? असं म्हणून नंदिनी बॅग खाली टाकते आणि म्हणत असते, हे कसे काय घरात शिरले? असं म्हणून नंदिनी जीवाच्या मागोमाग जात असते. पार्थही इकडे म्हणत असतो, तुम्ही कशा आलात आत? यावर काव्या म्हणते, दारातून. हे ऐकून मानिनी आणि विक्रम हसत असतात. यावर पार्थ म्हणतो, आय डोंट लाईक जोक. काव्या म्हणते, बट आय लाईक यू. मानिनी म्हणते, अँड आय लाईक यू काव्या, बट आय डोंट लाईक दिस. तुला आज यायला खूपच उशीर झाला. विक्रम म्हणतो, म्हणजे
मानिनी म्हणते, अहो मी सकाळपासून वाट बघते. यावर पार्थ म्हणतो, म्हणजे आई तुला माहिती होतं की काव्या घरी येणार आहेत म्हणून? मानिनी म्हणते, नाही नाही, मला कुठे. पार्थ म्हणत असो, मला आईकडून उत्तर नको आहे, मला यांच्याकडून उत्तर हवंय. पार्थ म्हणत असो, का मी तुम्हाला इथे का राहू देऊ? काव्या म्हणते, सांगते, सगळ्यांनाच सांगते, सगळ्यांना. सगळ्यांनी ऐका, तुम्ही मला वचन दिलं होतं. पार्थ म्हणतो, कसलं वचन? काव्या म्हणते, कोणी केलं यांना टॉप 30चा आर्किटेक्ट? कोणी केलं यांना टॉप 30चा आर्किटेक्ट? स्वतःच्याच मेमरीशी यांचा तुटत चाललाय कनेक्ट. मानिनी आणि विक्रम दोघेही वा 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 असं म्हणत असतात. पार्थ त्यांना शांत बसायला सांगतो. पार्थ म्हणतो, मला आठवत नाहीये मी तुम्हाला काय वचन दिलंय. काव्या म्हणते, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, 6 ऑक्टोबर. क्लायंट, कांदा भजी, चहा, वचन. त्यानंतर पार्थला आठवत असतं. पार्थ म्हणत असतो, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. काव्या म्हणते, मला काय हवंय ते नंतर मागते मी देशमुख. आता क्लायंटला भजी पाहिजे, ती देऊयात. मानिनी म्हणते, किती हुशार सून आहे माझी. यावर विक्रम म्हणतो, मग माझ्यावर गेलीये. काव्या म्हणते, काय धनी, आठवलं का? तुम्ही मला वचन दिलं होतं. पार्थ म्हणत असतो, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस, पण काय? यावर काव्या म्हणते, तुमचे ते इंग्रजी प्रॉमिसेस असतील तोडण्यासाठी, पण मराठी वचनं असतात निभावण्यासाठी. आणि तुम्ही मला वचन दिलेलं ते तुम्ही असं मोडू नाही शकत. पार्थ, तुम्ही काय म्हणाला होता? मागा, हवं ते मागा, आता नाही, नंतर कधीतरी मागा. मग माझं एकच म्हणणं आहे की मला तुम्हाला जिंकण्याची एकच संधी द्या. प्लीज, मला राहू दे या घरात, संपला विषय. यावर रम्या जोरानेच म्हणते, तू अजिबात राहायचं नाहीयेस इथे. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनीचे बाबा जीवाला घरातून बाहेर हकलून देतात आणि म्हणत असतात, चल बाहेर हो. जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणत असतो, नंदिनी, नंदिनी, मी नाही जाणार, प्लीज. नंदिनीचे बाबा म्हणत असतात, जीवा हात सोड. त्यानंतर ते नंदिनीला खेचत घेऊन जात असतात. जीवाने नंदिनीचा हात पकडलेला असतो. दुसरीकडे काव्या म्हणत असते, देशमुख, ही जर रेस असेल तर मी शेवटचा श्वास संपेपर्यंत धावेन, पण मी जिंकेनच देशमुख.